रेडिओचे माजी सरपंच तकदीर खान यांच्याकडनं बघा दोन्ही टीमसाठी कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये दोन्ही टीमसाठी हे कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक आणि सलग 3 षटकांसाठी. पहिला चेंडू स्वीकारण्याचा प्रयत्न होता मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. पंच वाईटची खून करतायत. पहिला चेंडू स्वीकार घोषित केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती. तर वाईट चेंडू आहे. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली होती. तिसरे पंच संदपचे सुभाष पाटील. प्रतीक कोपरकर बुरदुल यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. टीम प्रतीक 11 काकाडवाल टीम साठी. माझा तकदीर खान साहेबांकडनं दोन्ही टीमला कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकांसाठी 3000 रुपये काकाडवाल टीमला आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 3000 रुपये हेडुडने संघाला. तर तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. अक्षय इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत सचिन. तर 20 मिनिटं जाऊ असेल. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटके फेकायचे आहेत. 2 धावा धावलकरती लागलेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. दोन धावा दाबलकरती लागले. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गौरव सावंत आमच्या सोबत व त्यांचे सर्व सहकारी. अक्षय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र वेगवान चेंडू होता. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज अक्षय. फलंदाजाला बीट केला ते फलंदाज किशोर मडवीला. नॉन सेकंडला महेश मडवीत. रेग्युलर सलामीवीर जोडी आपण बघतोय. प्रतीक 11 गावदेवी काकाडवाल संघाची. अक्षय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू काढतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव. एक धाव संख्या पुढे सरकते. धापल धावा लागल्या त्या 3 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अक्षय भंडारी. 5 चेंडू मध्ये 5 फलंदाज बाद करण्याचा विक्रम सुद्धा याच्या नावावरती आहे. इथे मात्र अपील केलं जातंय. पंच लेगबायचे खूप करतायत. पंचाने पाहिलं फिरोज सरांनी की चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय. फलंदाजाला नॉट आउट घोषित केलंय. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावा लागल्या 4. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं महेश मडवी आणि किशोर मडवीला. 40+ धावा इथे मात्र बनवाव्या लागतील. प्रतीक 11 गावदेवी काकडवाल टीमला. कारण की हेडुडने संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. अक्षय भंडारी गोलंदाजी मार्कवर. सेकंडला फलंदाज किशोर. 1 धाव मिळते. 1 धावसंघ पुढे सरकते. धापलका धावा लागल्या त्या 5. 5 चेंडू अक्षय भंडारीने फेकलेत. 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या मॅच मध्ये प्रशांत कुंभारकरने चांगली कामगिरी केली. दुसऱ्या मॅच मध्ये योगेश जाधवने मेडन षटक फेकलं. अक्षय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रिव्हर्सचा वापर आणि महेश मडवीच्या बॅट मध्ये पहिला संघर्षमय चौकार. लागलेत. गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे तिसरे पंचही मैदानात गेले होते.
ते सिद्ध झालं असतं तरच गोलंदाज बाद झाला असं, मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला इथे. तर 9 धावा धापलकरती लागलेत. 4 षटकांचा सामना आहे. 9 धावा धापलकरती लागलेत. सचिन पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. तर फास्ट खेळा थोडं काकडवाल संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय तो किशोर मडवी. महेश मडवीच्या बॅटमधनं आपण रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार पाहिला, त्यामुळे 9 धावा धापा लागले. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात अक्षय भंडारीने. तर सचिन पाटील येत आहेत कासगाव एंडकडनं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक धाव इथे मिळते ती किशोरला. 10 धावा धापा लागल्यात किशोर मडवी आणि महेश मडवीला माहिती आहे 35 ते 40 धावा जरी बनवल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून फाईट करू शकेल हेडूड नेट संघाला. त्यामुळे सिंगल डबलला ते प्राधान्य देत आहेत. मोठ्या फटक्यांपासून त्यांना वंचित ठेवले टीम हेडूडनेने. दहा धावा धापा लागल्यात. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मागच्या मॅच मध्ये 12-16चं समीकरण होतं, मात्र गावदेवी उंबारली संघाला बनवून दिलं नाही. मेडन षटक फेकलं गोलंदाज योगेश जाधवने. सचिन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. महेशच्या बॅट मधनं स्वीपचा फटका, चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चौदा धावा धापलकरती लागलेत. डॉट शेवटीची इथे समाप्ती होते. 14 धावा धापलकरती लागल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटक मार्गस्थ. 4 षटकांचा सामना आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील. सचिन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सेकंडला फलंदाज महेश मडवी. इथे मात्र रिव्हर्सचा फटका. सुरेख फलंदाजी करतोय महेश मडवी आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. तर 18 धावा धापलकरती लागल्यात. 2 मॅच मध्ये महेश मडवी अपयशी ठरलाय, मात्र महेश मडवीला माहिती आहे इथून जर मॅच जिंकली तर टॉप 5 प्रवेश करेल काकडवाल संघ. त्यामुळे तो फलंदाजी करतोय महत्त्वाच्या मॅच मध्ये. 18 धावा धापलकरती लागल्यात आणि रिव्हर्सच्या माध्यमातून हा चौकार आलाय आणि दुसरा चौकार आहे हा रिव्हर्सच्या माध्यमातून. अक्षय भंडारीच्या विरोधात सुद्धा रिव्हर्सच्या माध्यमातून त्याने चौकार ठोकला. सचिन गोलंदाजी मार्कवर. राईट अमोर द विकेट आणि इथे मात्र फलंदाज बाद. महेश मडवीची खेळी समाप्त. हा लागणारा पहिला धक्का प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाला.
तर नवीन फलंदाज दीपक साळवी येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. 18 धावा दाबावमध्ये लागल्या दुसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आता किशोर वडवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. 1 to go. एक चेंडू बाकी आहे थोडं फास्ट खेळा. 18 धावा दाबावर कधी लागल्यात एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. दीपक साळवी येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकून पुढे सरकलेत. सचिन गोलंदाजी मार्कवर कासगाव एंडकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. सेकंडला फलंदाज तिसऱ्या क्रमांकी आलेला नवीन फलंदाज दीपक साळवी स्ट्राईक एंडला. इथे मात्र पहिला चेंडू दीपक साळवीच्या बॅट मधनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार. प्रतीक 11 तर प्रतीक कोपरकर बुर्दुल यांच्याकडनं 500 रुपये या षटकारासाठी. आणि दीपक साळवीचा प्रशासर विचार केला तर त्याने तिन्ही मॅच मध्ये षटकाराने खातं उघडलंय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकाराने तो खातं उघडतोय. 3 मॅच मध्ये 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 24 धावा धापल कधी लागल्यात 12.00च्या सरासरीने. सचिनचं षटक थोडस मागलं ठरलंय तब्बल त्याने 15 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज योगेश जाधव ज्याने गावदेवी उंबारली संघाविरुद्ध मेडन षटक फेकलं होतं. चोवीस धावा झाल्यात. किशोर मडवी स्ट्राईक एंडला आहेत. दीपक साळवीने षटकाराने खातं उघडलंय. प्रतीक कोपरकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर योगेश जाधव येत आहेत मागच्या मॅचचा हिरो ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून मॅच टर्न केली. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. योगेश गोलंदाजी मार्कवर. सेकंडला किशोर. इथे मात्र किशोरच्या बॅट मधनं सुरेख टायमिंग चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. तर प्रतीक कोपरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. किशोर मडवीसाठी प्रत्येक षटकाराला प्रत्येक खेळाडूसाठी कॅश प्राइज आहे. 30 धावा दाबाल कधी लागल्यात. तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रतीक कोपरकर, बुर्दुल, योगेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल सुटला इथे. आणि झेल कोणाचा सुटलाय तर फलंदाज किशोर मडवीचा. आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये. धावसंख्या 33. अशा चुका मात्र टाळाव्या लागतील हेडून टीमला. 33 धावा दाबल कधी लागल्यात कारण की गोलंदाजी आपण पाहिली तर बली भोईर, महेश मडवी, कदम साळवी आणि बिंदास पावशे हे 4 प्रमुख गोलंदाज या टीम मध्ये. त्यामुळे कमीत कमी धावांपर्यंत रोकावं लागेल हेडून टीमला. 33 धावा झाल्यात. 40 ते 45 प्लस धावा झाल्या तर थोड्याशा कठीण जाऊ शकतात दुसऱ्या सत्रामध्ये हेडून टीमला. ते 30 धावा दाबावर कधी लागलं. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज योगेश जाधव गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट.
इथे मात्र चेंडू घेऊन करतो कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव इथे मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागला 34. तिसरं षटक मार्गस्थ असताना 34 धावा 1 बाद. प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघ. आणि प्रतीक कोपरकर या ज्यांनी जेव्हा संघ पुरस्कृत केलाय, आम्हाला आठवते नागाव संघालाही पुरस्कृत केलं होतं. बेतवड्याच्या मैदानात संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. लकी पॅकर्स आहेत. आणि फलंदाज बाद. घाई दाखवते थोडस फलंदाज किशोर च्या स्वरूपात. फलंदाज बाद. तर बल्ली भोईर येत आहेत. स्वतः संघनायक थोडीशी घाई दाखवली ते किशोरने. आणि एखादा चेंडू डॉट गेला असता तरी चालू शकलं असतं. मात्र एक धाव घेण्याच्या नादात तो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. तर चला दीपक स्ट्राईक तुमच्याकडे असेल. 34 धावा झाल्यात. बल्ली नॉन स्ट्राईक एंडला असेल कारण की नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज धावचीत झालाय. तर योगेश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 34 धावा धापल कधी लागल्यात. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. गुड जॉब. चांगलं क्षेत्ररक्षण. झेल थोडासा अवघड होता. प्रयत्न केले अक्षय भंडारीने. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागल्या त्या 36. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावा झाल्या 36. योगेश जाधव गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. सेकंडला फलंदाज दीपक साळवी. योगेश गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. चूक होणार नाहीये. आणि फलंदाज खेळ समाप्त होते. 3 षटकाचा खेळ संपला आणि 12.00च्या सरासरीने 36 धावा करते. तर नवीन फलंदाज संदीप पवार येत आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज प्रशांत कुंभारकर. तर 36 धावा झाल्यात. तर फास्ट खेळा थोडा एडवडने संघ. सेकंडला फलंदाज स्वतः संघनायक बली भोईर. 36 धावा झाल्यात. शेवटचे 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थंड वातावरण आपल्याला बघा मिळते. आदरांजली चषक 2019 आभार व्यक्त करतो आम्ही या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विद्यमान नगरसेवक चेतन मनोहर धुळे साहेब. त्यानंतर बदलापूर क्रिकेट समितीचे अध्यक्ष सिद्ध दशरथ धुळे साहेब यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. त्यानंतर खास करून पप्पू धुळे यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. इथे मात्र वेगवान चेंडू होता. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते.
खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय. भगवमय वातावरण आपल्या बघा मिळतं. 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आपला बहुमूल्य वेळ दिला. कारण शेवटचा सामना प्रोसेसर मात्र तरी भरपूर संख्येने प्रेक्षक आपण बघतोय. इथे मात्र बल्ली भोईरच्या बॅटमधला फटका चांगला होता. एक धाव मात्र मिळते ती बल्ली भोईरला. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावल धाव लागले त्या 37 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 37 धावा ताबड किती लागल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रशांत कुंभारकर पहिल्याच मॅच मध्ये 10 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी त्याने साकारली होती. टीम मानेरे संघाविरुद्ध तोच गोलंदाजी मार्कवर प्रशांत कुंभारकर. 37 धावा ताबड किती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज प्रशांत. इथे मात्र सुरेख फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फक्त सिंगल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धाव लागला त्या 38. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या बघामध्ये तिथे धीरज होते. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 धावा आणि ते वाचवल्या धीरजने खऱ्या अर्थाने. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा झाल्यात. शेवटच्या षटकात नेहमी आपण चौकार षटकार बघतो. मात्र इथे प्रशांत कुंभारकरचा आपण विचार केला तर त्याने 3 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात प्रशांत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र यष्टीरक्षक बीट. थर्ड मॅन बीट. आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी लकी चौकार काकडवल टीमसाठी. धावसंख्या 42. 2 टू गो. चौकार येतोय. प्रयत्न खूप चांगले केले मात्र असे चेंडू तुम्हाला अडवावे लागतील. जर समोर तुमच्या काकडवल सारखा संघ आहे त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. प्रशांत पुन्हा एज लागते. पुन्हा यष्टीरक्षक बीट झालेत. आणि इथे मात्र पुन्हा 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापल का धाव लागल्या त्या 44. आणि पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आहे. 44 धावा. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. 44 धावा झाल्यात. बघा किती धावांचं टार्गेट ठेवते तो काकडवल संघ. इथे मात्र चेंडू आखून काढतोय. दोन धाबा. एक शॉर्ट रन आहे. बली पंच निरंजन सावंत यांचा इशारा येते. एक शॉर्ट धाव आहे म्हणजे 45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं टार्गेट असेल एडुटने संघासमोर. 1 रन शॉर्ट आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तर चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. भले 45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि खास करून पप्पू धुळे यांचं ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला एक दिवस समालोचन करण्याची संधी दिली. तर 46 धावा झाल्यात. 45 धावा झाल्यात. 46 धावांचं टार्गेट आहे. मॅच जेव्हा सुरू होईल आजच्या दिवसात शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद नितीन. काकडवल संघ लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण लगेचच सामना सुरू करत आहोत.
समान साऱ्या मित्रांमध्ये हो समान आऊ होता तो जिवती प्राण का गेला हरवून भान अरे गेला हरवून भान सेवन एंड फोर एज किंग योगात नाही बदला पुष्कराचा सेवन एंड फोर एज किंग योगात नाही बदला पुष्कराचा होता डोबेली गावाचा अजित तुले या नावाचा 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 डोबेली गावाचा अजित तुले या नावाचा होता डोबेली गावाचा अजित तुले या नावाचा थँक्यू, धन्यवाद नितीन. लक्ष आहे ते मैदानावर 46 धावांचं. बली भोईर पहिला षटक. लेग लान्स करायचं होतं, मागे जातोय चेंडू शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. पुढे आले ते फलंदाज बरेच आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतात. आजच्या दिवसामध्ये दिवशी आम्हाला खूप चांगलं 7 जणी मतं दिली, खास खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आजच्या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन सुद्धा केलं. असे मात्र नितीन काळे यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. एक दिवस का होईना पण या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले, अवेलेबल राहिले आणि खूप चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आपण ऐकलं. ऑलरेडी ते सकाळी नेवाळे ते सुद्धा समालोचन करत होते दिनुबाई चषकामध्ये, पण तिथून मात्र आवर्जून उपस्थित होत आहेत आणि त्यांचा इथे मात्र सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. मी स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय चेतन मनोहर जुळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन काळे यांचा सन्मान करायचा आहे. ऑन साईडला प्रतिम फटका, सुपर डुपर शॉट, चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा, षटकार. मेला 30 3,000 रुपयाचं. त्याच्यावर अजून एक पारितोषिक आहे माजी सरपंच हेदुटणे गावचे तद्री काळे यांच्याकडून गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा. राऊंड विकेट, बळी. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू तर मागे जातोय. दोन्ही संघासाठी पारितोषिक आहे समान. विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकारला 3,000चं पारितोषिक. तर नितीन काळेंचा सन्मान मात्र व्यासपीठावर आम्ही करत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कुळगाव बदलापूर नगरसेवक मी पाहतात सन्माननीय चेतन धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते. खूप चांगलं टायमिंग, चांगला फटका, चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये सीमारेषे बाहेर जातोय. चौकार, गुड शॉट. संख्या धावफलकर दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये विकी पाटील यांच्याकडून. चेंडू ऑन साईडला हलक्यात प्लेस करायचा प्रयत्न, सेफ शॉट होता. फटका चेक केला लास्ट मुवमेंटला आणि सेफ शॉट खेळलेत. सॉफ्ट हँडने खेळलेत, बॉटम हँडने खेळलेत. ऑन साईडला फक्त हलक्यात प्लेस केलं चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि तोपर्यंत 2 धावा अंकित करून विकीने मात्र खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. लक्ष आहे ते 46 धावांचं. निमी मात्र मैदानाच्या आतमध्ये 11:30ची सरासरी मेंटेन करायची आहे. ती त्यापैकी आल्या त्या 13 धावा आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. बळी भोईरचं हे पहिलं षटक. विकी खूप चांगली फलंदाजी या षटकात. कव्हर्समध्ये खेळायचं होतं, टायमिंग होत नाहीये. चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या कायम धावफलकावर 13.
46 to win हे टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत हेदुटणे संघ. आणि बघायचं आहे 5-5 मध्ये यापैकी या दोन संघांपैकी कुठला संघ आपलं स्थान पक्क करणार. यशला थोडीशी इजा होते कारण चेंडू प्रॉपरली कनेक्ट झाला नाही त्याच्याकडून. आणि पाण्याची रिक्वायरमेंट आहे. व्हॉलेंटियर्स आमचे पाणी जरा घेऊन जायचं आपण. आणि खूप वेगाने चेंडू लागला होता त्यामुळे थोडीशी दुखापत झाली आहे ती क्षेत्ररक्षकाला. उद्याचा दिवस तुम्ही पाहू शका. निश्चितच या स्पर्धेमध्ये शेवटची रात्र असेल या स्पर्धेची. आणि आविष्कार तुम्हाला पाहायला मिळेल तो डान्सिंग अंपायर गोट्याचा. शंकर धोत्रे येतील तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी. अप्रतिम नृत्याविष्कार तुम्ही पाहू शकणार आहात जो पंचांच्या माध्यमातून निश्चित उभा राहील पण एंटरटेन करेल आमच्या क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना आणि आयोजकांना सुद्धा. आफ्टर फर्स्ट ओव्हर 13 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो महेश मडवी. कासगाव इनकडनं गोलंदाजी करेल. आदरांजली चषक 2019 स्पर्धा तुम्ही पाहतात. आज या स्पर्धेची चौथी रात्र. एकूण 5 रात्रीमध्ये सजली ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आदरांजली चषक 2019. महेश मडवी राऊंड विकेट. रिव्हर्सचा फटका खेळलेत. खूप चांगला फटका. सुपर शॉट. डोळ्यांचा अक्षरशः पाळणं फेडणार. किती लवकर कमिट झाले. किती लवकर पिकअप केलं. चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. न्याय तुला सतरा चेंडू आणि अजून 29 धावांची गरज. चांगला फटका प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून. कॉन्फिडन्स देऊन जाईल त्याला. ऑन साईडला सेफ हँड खेळत आहेत. समोर खेळत आहेत. क्षेत्र डीप मध्ये लॉंग ऑफ चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतात बळी. आणि त्याचबरोबर 2 धावा सुद्धा कंप्लीट करतोय. क्रिकेट विथ द ब्रेन. त्याला माहिती आहे की थंडीचं वातावरण आहे. वातावरण दमट आहे. थोडंसं मॉइश्चर आहे. आणि अशा मुवमेंटला मात्र बॅट शांत ठेवून थोडंसं बॉटम हँडचे वापर करतायत. सॉफ्ट हँडचा वापर करतायत. आणि सेफ शॉट खेळतायत. कुठल्या प्रकारचा आक्रमक फटका पाहायला मिळत नाहीये. बॅकफुटला गेले. अप्पर कट. सुपर शॉट. डोळ्यांचा अक्षरशः पाळणं फेडणारा चौफेर फटकेबाजी दाखवतोय. जिथे जिथे खराब चेंडू तिथे उत्तर देतोय गोलंदाजांना. चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. तर 2 चौकार आले या षटकामध्ये. फलंदाज प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून अपर कट आणि रिव्हर्स स्वीप. डोळ्यांचं पाळणं फेडणारे 2 फटके होते. महेश मडवी राऊंड विकेट. स्टेप आउट झाले. फुटून खेळायचा प्रयत्न. पॅडल स्वीप करायचं होतं. वेगवान चेंडू होता. चेंडूचा अंदाज घेऊ शकले नाही. आणि खूप वेळानंतर तुम्हाला पाहायला मिळते की फटका मिस होतोय. लाईन मिस होते ती प्रशांत कुंभारकरची. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या काम धावफलकावर 23. अजूनही मैदानावर 23 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 14. महेश मडवी राऊंड विकेट. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका. अपिश केलेत. काय तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. टेक्निकल साऊंड क्रिकेटर प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधनं अजून एक चौकार. ब्लू स्टार खरवई वर्सेस श्री गणेश माणकिवली. लक्षात ठेवा पहिला सामना असेल बरोबर 6:30 वाजता. आपल्याला 6:15 रिपोर्ट करायचे. 6:30 सामना सुरू होईल. त्यानंतर VCC माणकिवली विरुद्ध दापिवली. ओके ओके. काही सूचना आहेत पंचांकडे फॉलो करणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलक तुम्हाला पाहिलं एकूण झाली ती 27. राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केलाय. सेफ हँडने मात्र फटका खेळलेत. जिथे चांगला चेंडू तिथे उत्तर देत आहेत.
सावध पद्धतीने दाखवतात ते फलंदाज प्रशांत कुंभारकर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेर स्ट्राईक रोटेट केले. 28 धाव अंकित झाले धावफलकावर 14च्या सरासरीने. 11.5 ची सरासरी होती प्रति षटका मागे. त्यापैकी आले त्या 14च्या सरासरीने 28 धावा. लक्ष आहे ते मैदानावर 46 धावांचा अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12 चेंडू 18 धावा. 22 नाही तर 18 धावांची गरज आहे. 18 रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. इथे मात्र विचार करण्यासाठी भाग पडलाय काकडवाला संघाला की मात्र आता कुठला गोलंदाज या धावसंख्येला अंकुश लावेल, कुठला गोलंदाज येऊन मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देईल. कारण एकही गडी न गमावता चांगली सुरुवात पाहायला मिळते या 2 षटकामध्ये. फलंदाज प्रशांत कुंभारकर दोन्ही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतायत. सुरुवात मात्र आपण विकी पाटीलच्या बॅटमधून पाहिली, ज्याने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 1 षटकार 1 चौकारच्या मैदानी धावसंख्येला योग्य आकार दिला आणि तब्बल 13 धावा कुठल्या. तर प्रशांत कुंभारकरची एक चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. एक तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते, टेक्निकल साऊंड क्रिकेट काय असतं ते मात्र दाखवत असताना खूप चांगली फटकेबाजी करून या षटकामध्ये तब्बल त्याने 15 धावा आपल्या संघासाठी कुठून काढल्यात. 28 ऑन द बोर्ड अँड स्टिल रिक्वायर 18. कदम साळवी येतात, ज्यांच्याकडे आपण नेहमीच 4थं षटक आपण पाहतो, स्लॉगरमध्ये आपण पाहतो, पण त्यांना मात्र खूप लवकर बोलवलंय कारण संघाला ब्रेक थ्रूची गरज आहे, संघाला विकेटची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्टार्टिंगला पुन्हा एकदा प्रशांत कुंभारकर. पहिला चेंडू अमित रिव्हरचा फटका खेळले. टायमिंग किती सुंदर आहे, अत्यंत फ्लेक्झिबल फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. Got me shaking somehow. Come on, I got right the plan to take you with me tonight. You stay 'cause I'm your man. We rock it like we can. धावसंख्या धावफलकावर वेग पकडते. 32 धावा धावफलकावर. डॉमिनेटिंग बॅटिंग. कुठलाही चेंडू होते, किचाही चेंडू होते, माझ्या बॅटमध्ये उत्तर आहे त्या प्रत्येक चेंडूवर. माझ्याकडे पोटेन्शियल आहे माझ्या संघासाठी दाखवण्यासाठी. माझ्याकडे गुणवत्ता ठासून टाकून भरली आहे आपल्या संघाच्या भविष्यासाठी. अटॅकिंग बॅटिंग. गॅपमध्ये खेळत असताना खूप चांगली फलंदाजी. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता. सुपर नॉक फ्रॉम द लीडिंग फ्रॉम द फ्रंट प्रशांत कुंभारकर. कदम साळवी पंचांच्या बरोबर डाव्या बाजूने उजव्या त्याने मारा करतायत. जास्त नाही, थेंब 7 ते 8 पावलांचा रन घेऊन स्टार्ट करतायत. पुढून खेळता चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. स्ट्रोक थोडासा स्विंग होऊन चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंटला जातोय आणि मिळते 1 धाव. विकीला संधी मिळते स्ट्राईक एंडला येण्याची. धावसंख्या 33. स्टिल रिक्वायर 13 फ्रॉम द 10. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला विकी पाटील. काही चेंजेस आणतायत दोन्ही फलंदाज जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट करतात. चेंजेस तुम्हाला पाहायला मिळते फिल्डिंगमध्ये. क्षेत्रक्षेत्र डीपमध्ये डीप कव्हर पॉईंटला क्षेत्रक्षक इथे तैनात होत आहेत. पेट्रोलिंग करतात. बाउंड्री लाईनला लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे. लॉंग ऑनला स्क्रीनच्या बाजूला क्षेत्रक्षक आहे. मिड विकेटला क्षेत्रक्षक आहे. बॉटम हँडचा वापर. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट. बॅक टू द बॉलर खेळलेत. क्षेत्रक्षक दूर करण्यात चेंडू कव्हर करतात. फेक चांगली होते आणि इथे मात्र बघायचं आहे नकार दिलाय. राईट डिसिजन, कारण चेंडू हातामध्ये नव्हता हेच पंच सांगत असताना चेंडू येण्याच्या आधीच विकीच्या इष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण जणू काही विकी जीवाच्या आकांताने पळत होते, कारण ही धाव महत्वाची होती. थोडंसं प्रेशर टाकणं महत्वाचं होतं, तेच प्रेशर त्यांनी टाकलंय या यष्टीयशक आणि खेळाडूंवर. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. स्टिल रिक्वायर 11 फ्रॉम द 9 डिलिव्हरीज. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. समोर खेळलेत. ऑन साईडला क्षेत्रक्षक आहे तिथे डीप मध्ये लॉंगला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत प्रशांतने कॉल दिला. तो 2 धावा पूर्ण करू शकतो. फेक येते चांगली. कलेक्टिंग होत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा. दबाव प्रेशर ऑन फिल्डर. विकीच्या बॅटमन 2 धावा येतात. धावसंख्या 37 धावा अंकित होते धावफलकावर. अजूनही 9 धावांची गरज आहे. मला सांगतात ओमकार तेरडे. चेंडू शिल्लक आहे ते 8. धावा आहेत ते 9. अशा सुद्धा मुवमेंटला सामने टर्न झालेत गोलंदाजी संघाच्या करण्याच्या बाजूने. येस, पहिल्या दिवशी आपण 4 धाव सुद्धा डिफेंड होताना पाहिल्यात 6 चेंडूमध्ये. ओ द विकेट. अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर.
लॉफ्टेड स्ट्रोक सीमारेषे बाहेर. दमदार फटका विकी पाटीलच्या बॅटमधून. चौकार. सात चेंडू 5 धावांची आवश्यकता. गुड बॉलिंग. कमबॅक. डॉट बॉल. आणि पहिल्या दिवसात सामना निश्चित डोळ्यासमोर येतोय ओमकार. ज्याप्रमाणे खरवई संघाने मात्र 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड केल्या. त्यानंतर आपण पाहिलं स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण असं चित्र पाहायला मिळालं की 6 चेंडूत 8 धाव सुद्धा डिफेंड झालेत. 6 चेंडूत 7 धाव सुद्धा डिफेंड झालेत. आणि जणू का तसंच चित्र डोळ्यासमोर उभं राहते. कारण अशीच वेळ होती. थंड पूर्णपणे वातावरण क्लायमेट पूर्ण थंड होतं. मॉइश्चर होतं. अशा मुवमेंटला गोलंदाजी मात्र एक वेगळी भूमिका स्पष्ट केली. 6 बॉल अँड 4 टू विन. पाणी हवंय खेळाडूंना. ज्यांनी 4 धावा डिफेंड केला ते गोलंदाज राजू होते. त्यानंतर आपण कुमारला सुद्धा पाहिलं. कुमारची गोलंदाजी पाहिली ज्या मात्र धावा डिफेंड केल्या. योगेश आगिवलीला पाहिलं ज्यांनी 6 चेंडूत 8 धावा डिफेंड केल्या. असे मात्र काही गोलंदाज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात सुद्धा चमकले. खूप चांगली गोलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली आहे. आणि बघायचं आजच्या दिवसामध्ये कुठला संघ अजूनही सामना बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूने. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. आणि काकडवाल संघ तीच चर्चा करतोय की आता मात्र नक्की कुठला गोलंदाज येईल जो आपल्या संघाचं दायित्व आपल्या हातामध्ये घेईल. आपल्या संघाची मात्र धुरा आपल्या खांद्यावर घेईल. आणि कुठला असा गोलंदाज आहे जो या 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड करेल. वेल सो से थँक्स टू अवर ऑफिशियल्स. सर्व आमच्या ऑफिशियलचा आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे तिन्ही पंच खास करून फिरोजबाई त्याचबरोबर निरंजन सावंत सुभाष पाटील खूपच चांगली भूमिका स्पष्ट करत असताना एकही कॉन्ट्रोवर्सीज पाहायला मिळाल्या स्पर्धेमध्ये त्यांचा आभार व्यक्त करतो. tenniscricket.in माध्यमातून गौरव सावंत उशिरा आलेत कारण त्यांच्या मुलगाचा वाढदिवस सुद्धा होता. ते सेलिब्रेट करून आल्यानंतर मात्र त्यांची जबाबदारी मात्र ते पार पडतात. त्यांच्या पूर्ण कॅमेरामॅनच्या स्कोररचं ऑपरेटरचं सर्वांचा आभार व्यक्त करतो आजच्या दिवसामध्ये. त्याचबरोबर आमचे गुणसंख्यक लेखक ओमकार तेरडे आणि त्याचबरोबर नितेश तरे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. खूप चांगली भूमिका एज अ स्कोरर म्हणून. त्याचबरोबर आमचे समालोचक आज आम्हाला जे लाभले होते मच्छिंद्र पाटील आणि त्याचबरोबर नितीन काळन यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे डीजेच्या माध्यमातून डीजे सम्राट यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालंय. त्याचबरोबर ड्रोन ऑपरेटर लावण्य मूवीजच्या माध्यमातून अप्रतिम स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. आणि पप्पू लोबे यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. खास करून आभार व्यक्त करतो आमच्या लाडक्या रसिकांचं कारण त्यांच्याचमुळे ही स्पर्धा मात्र उच्च स्तरावर पाहायला मिळते. कारण कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर ती प्रेक्षकांशिवाय यशस्वी होणं शक्य नाही आहे. ते आम्हाला हवेच आहेत. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या माध्यमातून या 4थ्या रात्रीमध्ये. धावा झाले धाव फरक एकूण 41. 4 नाही तर 5 धावा हव्यात. 46 धावसंख्येचं लक्ष आहे. 6 बॉल अँड 5 टू विन. कंपल्सरी चेसिंग. राऊंड विकेट. बॉटम हँडचा वापर केला. सेफ हँडने शॉट खेळला. क्षेत्र दूरवर आहेत. एकदा तिथे पूर्ण दुसरा घेण्याचा प्रयत्न असेल बघायचं. चेंडूची फेक चांगली होते आहे आणि कलेक्टिंग होत नाहीये. मराठी हिंदीमध्ये एक म्हण आहे ना हातावर मुंह न लगा. अशी काही गत झाली. चेंडूची फेक चांगली झाली होती पण इथे मात्र कलेक्टिंग होत नाहीये. गोलंदाजीची चूक होते. गोलंदाज या षटकात तुम्ही पाहतात ते बिंदास. आणि ही जी एक धाव आहे ही जी मात्र एक संधी होती विकेट घेण्याची ती गमावली. आणि बघायचं आहे त्याचा उपद्रव मंत्र कशा प्रकारे देणार ते फलंदाज विकी आणि प्रशांत कुंभारकर. 5 चेंडू 3 धावांची गरज. पाच चेंडू 3 धावा. राऊंड विकेट प्रशांतसाठी. ड्राईव्ह केलाय. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. गोलंदाज ते चेंडू स्टॉप करतात. अजूनही मी हरलेलो नाही आहे याच्यामध्ये दाखवत असताना गुड बॉलिंग. फॉल्समध्ये चेंडू अडवतायत पण एक क्विक सिंगल कंप्लीट केलाय दोन्ही फलंदाजांनी. विकीला मिळाले जीवदान. त्या जीवदानाचा फायदा कशाप्रकारे उचलणार याकडे लक्ष असेल. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावा आहेत त्या 2. 4 चेंडू आणि 2 धावा. बॅकफुटला गेले. पुन्हा तर बॅक टू द बॉलर. अजून एक संधी आणि आता मात्र फलंदाज बाद. पहिल्या ब्रेक थ्रूची गरज होती पण किती क्लोज मात्र तुम्हाला हे डिसिजन पाहायला मिळालं की फायनली मात्र जिथे मात्र सामना फिनिश करायचा होता समोर खेळण्यासाठी भाग पडलं या गोलंदाजाने. आणि इथे मात्र संघाला यश मिळाले. ते सांघिक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
बिनधास्त नावाप्रमाणेच खेळ करावा लागेल, क्योंकि अभी नाही तो कभी नाही. काहीच नाही हरण्यासाठी, पण आता मात्र जिद्द करून हा सामना जिंकून दाखवावा लागेल गोलंदाजाला. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. नॉन स्ट्रायकिंग एंडला येत आहेत योगेश जाधव. 3 बॉल अँड 2 रन्स टू विन. बिंदास राऊंड विकेट. लेग ग्लान्स मागे जातो चेंडू, शतशक येतात डी मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू उचलण्यासाठी, पण मिळेल ती एकच धाव. क्लोज एन्काउंटर मध्ये आतमध्ये 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. काय सामन्यामध्ये रस दडलंय या 2 चेंडू मध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे. या स्क्रीनवर काही वेगळंच पाहायला मिळते. चहाची गरज होती, पण आज चहा आलेला नाहीये. थोडीशी सुस्ती स्कोरर ऑपरेटर मध्ये पाहायला मिळते आम्हाला. 2 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज परंदा बिनधास्त सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश जाधव. कोण पोहोचणार 5-5 मध्ये, याचं उत्तर या 2 चेंडू तुम्हाला मिळणार. प्रेक्षकांना सुद्धा उत्कंठ लागलेली आहे. कंपल्सरी चेसिंग. राऊंड विकेट. बिंदास. योगेश बॉटमॅनचा वापर करतात. क्विक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, फेक चांगली होत नाहीये आणि इथे क्विक सिंगल कंप्लीट करून हे दुटने ठरलाय संघ 5-5 मध्ये जाण्याचा मान पटकावतोय हा संघ. आणि 4